मेहता का उल्टा चश्मा। क्या बात आहे भिडे, आज तर तू संपूर्ण सोसायटीला खुश केलंस भाऊ. अगदी अगदी खरं बोलले मेहता साहेब. भाऊ भिडे, आज तू हे जे सगळं काही केलं आहे त्यानंतर तू सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी म्हणायचा लायकीचा राहिलेला नाहीस. थँक काय बोलतोस जेठ्या? हो बरोबर आहे बापूजी. नाही म्हणजे हे सर्व काही सोसायटीचा सेक्रेटरी करू नाही शकत. हे तर परिवारातील एक सदस्यच आपल्या परिवारासाठी करू शकतो. ओ असं. बरोबर बरोबर आहे. हे असं ओ एकदम करेक्ट बोललास जेठाप्रा. ओ भिडू यारा, ओय आपण बोलतो ना आपलं गोकुळधाम एका परिवारासारखंच आहे. ओय आज तू या गोंधळातून ही गोष्ट खरी करून दाखवली. गोंधळातून नाही, आपल्या कर्तृत्वातून, प्रयत्नातून. खरंच भिडे भाऊ, आजचं हे सरप्राईज आम्हाला आयुष्यभर लक्षात राहील. थँक्यू सो मच. आणि भिडे भाऊ, तुम्ही आम्हाला सर्वांना एकत्र सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन करायला नेलं त्यासाठी खूप खूप आभार. थँक्यू सो मच भिडे भाऊ. आणि तुम्ही त्या ओपन बस मधून पूर्ण मुंबई दर्शन करवलं ना, त्यासाठी तर थँक्यू सो 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 मच. आणि त्यावर केक म्हणजे तर काय कमालच. खरी गोष्ट आहे. भिंडी मास्तर, मी तुला मास्तर म्हणतो ना, पण तू तर मास्टर प्लास्टर निघालास. बापूजी प्लास्टर नाही, मास्टर ब्लास्टर. हा तेच. Three cheers for भिडे अंकल. हिप हिप. हिप हिप. हिप हिप. गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी श्रीयुत आत्माराम तुकाराम भिडे यांचा थँक्यू व्हेरी मच. मी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो. पण हा बोल बोल. पण हे सरप्राईज देण्यासाठी जिने मला प्रेरणा दिली ती आहे माझी प्रिय पत्नी माधवी. होय होय. तर मी काल जेव्हा मी सोडा शॉप वरून घरी आलो तेव्हा मी खूप रागात होतो. तेव्हा माधवीने मला समजावलं. अहो, हे सांगायची काय गरज आहे का? नाही नको ना. गरज आहे माधवी, मला सांगू दे नको ना हो. प्लीज, मला सांगू दे माधवी. छान. माधवीने मला समजावलं की मी सेक्रेटरीचा कधी शिक्षक होतो मला कळतच नाही, आणि तोही कडक शिक्षक. म्हणजे मी सोसायटीचा कार्यभार एकदम कडक शिक्षकासारखा चालवतो. म्हणजे जसं की मुलांना कसं शाळेत नियम मोडले तर शिक्षा दिली जाते, तसाच मी पण इथे सोसायटीच्या मेंबर्स कडून नियम मोडले तर दंड आकारतो त्यांना. मुलं जशी शाळेत फी भरतात तसं मी सोसायटी मेंबर्स कडून मेंटेनन्स घेतो. पण जसं मुलांना शाळेत दंगामस्ती करायला देतात, फिरायला नेतात, पिकनिकला नेतात, तसं मी कधी सोसायटी मेंबर्सना नेलंच नाही. म्हणजे रिटर्न गिफ्ट दिलंच नाही, धमाल मस्ती केलीच नाही. खरंच माधवी, मला याची जाणीव करून दिल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यूची काय गरज आहे? नाही बिलकुल थँक्यू म्हणण्याची गरज आहे. थँक्यू व्हेरी मच. नाही बरोबर आहे भिंडी मास्तर, बरोबर आहे. आणि माधवी बेटा, तू तर भाग्यवान आहेस की तुझा पती तुला थँक्यू म्हणतोय. नाहीतर आजकालचे नवरे आपल्या बायकोला थँक्यू कुठे म्हणतायत. अरे पत्नीला थँक्यू म्हणण्याने वैवाहिक जीवनातील आनंद कायम टिकून राहतो. तुला माहिती आहे भिंडी मास्तर, मी सुद्धा जेठ्याच्या आईला रोज एकदा तरी थँक्यू अवश्य म्हणायचो. अगं ऐकतेस का, तुझे खूप खूप आभार. आणि हे ऐकताच ती गोडसा हसायची, जणू ती मला सांगतेय की तुमच्या या आभार मानण्याने माझ्या पूर्ण दिवसाचा थकवा पळून गेला. किती गोड. अरे मी तर म्हणतो प्रत्येक नवऱ्याने त्याच्या बायकोला थँक्यू म्हटलंच पाहिजे. बापूजी. दया, थँक्यू. तुझं खूप खूप अभिनंदन. कोमल थँक्यू व्हेरी मच. वेलकम हंस. अरे बबिता, थँक यू सो मच फॉर एव्हरीथिंग. अंजली, आता
मी काय बोलू, खरं तर बायको नवऱ्यासाठी जे काय करते ती भावना इतकी निर्मळ असते की त्यासमोर थँक्यू हा खूप छोटासा शब्द आहे. खरंच थँक्यू. यू वेलकम. ओय रोशन माय डार्लिंग, थँक्यू यारा, लव्ह यू. लव्ह यू टू. आणि पुन्हा एकदा हा कार्यक्रम जिच्यामुळे झाला तिला पुन्हा एकदा माधवी थँक्यू व्हेरी मच. भिडे, कोणीतरी खरंच म्हटलंय की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्रीचा हात असतो. तुझ्या यशामागे सुद्धा माधवी वहिनीचाच हात आहे. एकदम बरोबर आहे. पण मेहता साहेब, भिडे भाऊंसाठी ही म्हण न बदलावी लागेल. का? भिडे भाऊंच्या यशासाठी पूर्णच्या पूर्ण माधवी वहिनी आहेत, फक्त त्यांचा हात नाहीये. काय? टपूचे पप्पा, भिडे वहिनीसाठी पण ते विजयोत्सवाला अरे हो, बोला ना. बरोबर, जरूर जरूर. दया वहिनी नको. अहो अरे अरे हो बोला ना. गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी श्री आत्माराम तुकाराम भिडे यांची सौभाग्यवती माधवी वहिनी आत्माराम तुकाराम भिडे यांचा आपली भिडे, अजून काही सरप्राईज तर राहिलं नाही ना? हो भाऊ, उद्या सकाळी असं सरप्राईज देऊ नकोस की सरप्राईज देण्यामध्ये खूप खर्च झालाय म्हणून मेंटेनन्स वाढवलाय. नाही 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 मेंटेनन्स तर वाढणारच हं? पण पोपटलाल फक्त तुझ्या फ्लॅटचा. का? का भाऊ, फक्त माझ्या फ्लॅटचा का? अरे हे बाबा चेष्टा करतोय हं, फक्त चेष्टा करतोय. चेष्टा करतोय हा, चेष्टा करतोय. एक मिनिट. तर मी आत्माराम तुकाराम भिडे या सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी हे जाहीर करतो की आजचा सरप्राईजचा कार्यक्रम इथे संपत आहे. आता आपापल्या घरी जाऊया आणि झोपूया. चला शुभरात्री. चला. जरा रोशन वहिनींकडे जाऊन आपल्या घराची चावी घेऊन ये. हा माधवी वहिनी देते हा, पण माझ्या घराची चावी बबिताजींच्या घरी आहे. हो रोशन वहिनी, ऍक्च्युली माझ्या घरची चावी कोमल वहिनींकडे आहे. हो बरोबर, बबिताची चावी माझ्या घरी आहे, पण माझी चावी अंजली वहिनींकडे आहे. हो 1 मिनिट देते हा कोमल वहिनी, कारण माझी चावी ना दया वहिनींकडे आहे. अरे काय तुम्ही चावीचा खो खो खेळत आहेत? जेठा भाऊ, सगळं काही स्पष्ट झालंय. माझ्या घराची चावी दया वहिनींकडे आहे. जशी माझ्या घराची चावी मला त्या देतील ना, मी मग कोमल वहिनींना त्यांची चावी देईन. हो, आणि मला चावी मिळाली की मी लगेच बबिताची चावी देईन. आणि मला चावी मिळाली की रोशन वहिनी मी तुमची चावी देईन. अरे जशी मला चावी मिळेल मी तुमची चावी तुम्हाला देऊन टाकेन. तर दया वहिनी प्लीज दरवाजा खोला. दरवाजा उघड तरच बाकीच्यांचे घराचे दरवाजे उघडतील. कारण सगळ्यांची चावी दया वहिनी. हो, जा दया. दरवाजा उघड. अरे टपूचे पप्पा, आपल्या घराची चावी माझ्याकडे कुठे आहे? तू आपल्या घराची चावी हरवलीस आणि तू हसून सांगतेस? ही काय पद्धत आहे दया? हे बघ, इथे सगळे अडकलेत. मला वाटतंय तू इथे गरबा खेळता खेळता हरवली असशील. इतकी तरी काय गुंग होऊन जातेस तू गरबा खेळण्यामध्ये? चावी कशी हरवलीस? चला शोधा, इथेच कुठेतरी असेल. शोधा, सगळ्यांनी मिळून शोधा. अरे चावी. थांबा. अरे चावी. हो, सापडली. चला लवकर. जा उघड अहो पटकन. नाही, चावी मिळाली नाहीये. अरे मग आम्हा सगळ्यांना थांबवलं कशाला? टपूचे पप्पा, तुम्ही असं का करताय? चावी माझ्याकडे होतीच कुठे? तर कोणाकडे होती? तुमच्याकडे. जेठ्या, चावी तुझ्याकडे आणि तू सुनबाईला ओरडतोस. चावी तुझ्याकडे आणि तू सुनबाईला ओरडतोस. तू मला चावी कधी दिलीस? टपूचे पप्पा, सकाळी मी तुम्हाला फक्त चावी नाही, कुलूप सुद्धा दिलं होतं. आठवा बरं. टपूचे पप्पा, चला, कुलूप लावलं की नाही? एकदा तर लावलं, अजून एकदा लावू का? जॉक्सर. चला. चल. अरे बोल बाबा, सुनबाईने तुझ्याकडे चावी दिली होती की नव्हती? हा? आणि मग आता काय दरवाजा उघडून गृहप्रवेश करायला चांगला मुहूर्त शोधायचा आहे का? दरवाजा उघड ना बाबा. अरे जेठालाल, चावी काढ लवकर, सगळे लोक वाट बघताय. हो, पण चावी. अरे जेठालाल, काय चावीचा जप लावून ठेवलायस बघ.
लवकर चावी काढ म्हणजे सगळ्यांच्या घराची कुलपं उघडतील. हो 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 Please. बरोबर आहे, खूप हो. थकलोय बाबा. चावी तर नाही आहे. नाहीये म्हणजे जेठा भाऊ जरा नीट बघा, तुमच्या खिशातच असेल चावी. नाही, मी खिशात बघितलं पण माझा खिस्सा फाटलेला आहे. खिसा फाटलाय? कल्याण अरे जेठ्या सुनबाई तू जेठ्याकडे चावी का दिलीस? चावी तुझ्याकडेच ठेवायला हवी होती ना. हा, ए हो आणि चुप बस. चूक तुझी आहे. सुनबाईला काय हो करतोय? अरे माझ्या पॅन्टचा खिसा फाटलेला आहे, त्यात माझी काय चूक बापूजी? हो मी पण माझ्या घराची चावी दया वहिनींना दिली आहे. जेठालाल दुसरे खिसेपणे चेक करून बघ, कदाचित त्यात तर नाहीये चावी. अरे भाऊ, मला बरोबर आठवतं, मी चावी या खिशातच ठेवली होती. आता या खिशात चावी नाही आहे, खिसा फाटलेला आहे. तर चावी काय आपोआप दुसऱ्या खिशात फिरायला तर जाणार नाही ना? जेठालाल तू चेष्टा तर करत नाहीयेस ना? अरे काय म्हणतोय भिडे, आज पूर्ण दिवस तू आम्हाला इतकी मज्जा करायला लावली, तर मी सगळ्यांसोबत अशी घाणेरडी चेष्टा का करेल? अरे बापरे. मला वाटतंय चावी कुठेतरी पडली असेल. वाटतंय काय खिसा फाटलेला असेल तर चावी पडणारच ना. कुठे पडली आहे पण? अरे भावा, माहित असतं कुठे पडली आहे तर जाऊन आणली असती ना. तिथे उभं राहून चर्चा का केली असती? कुठे असेल चावी, कुठे पडली असेल, काय करूया आता, तिथं जायचं की नाही, अशी चर्चा केली असती का? सुनबाई तू जेठ्याकडे चावी दिलीसच कशाला? हा, ए तू चुप रे. चूक तुझी आहे. तू काय सारखा सारखा सुनबाईला हे, हे, हे करतोय? अरे माझी चूक कशी असेल बापूजी? चूक तर दयाची आहे ना. तिने मला ही पॅन्ट घालायला दिली, तिने चेक करायला पाहिजे ना की खिसा फाटलेला आहे की नाही फाटलेला आहे, तर तो शिवून दिला पाहिजे ना. पॅन्ट तुझी घालतोस तू आणि खिसा चेक करायचा सुनबाईने. अरे सुनबाईला कसं कळणार की तुझ्या पॅन्टीचा खिसा फाटलेला आहे? चल सुनबाईला सॉरी म्हण. नाही नाही बापूजी, टपूच्या पप्पांनी आताच थँक्यू म्हटलंय, आता सॉरी म्हणते तर कसं वाटेल? मिळेल चावी मिळेल, तुम्ही चिंता नका करू बापूजी. कशी मिळणार चावी? जेठालाल तू तर आम्हा सगळ्यांना संकटात टाकलं. अरे अय्यर, या जेठाजींची काहीच चूक नाहीये. हं. आता त्यांनी चावी हरवलीये तर ती त्यांच्या घराची हरवली ना. त्यांना हे कुठे माहित होतं की आपण एकमेकांच्या घराच्या चाव्या एकमेकांकडे दिल्या आहेत. वा वा बबिताजी, वा. हं, बरोबर आहे बबिताजी. माधवी पण आपल्या घराची चावी तुझ्या पर्समध्ये असते ना नेहमी. हो पण त्याचं काय झालं ना, आपण पूर्ण दिवस बाहेर राहणार होतो म्हणून म्हटलं रोशन वहिनींकडे देईन तर सेफ राहील ना, म्हणून दिली. अरे मला वाटतं आपण ह्या सगळ्या गोष्टी सोडल्या पाहिजेत जेठालाल. आता तू हे आठवण्याचा प्रयत्न कर, शेवटची चावी तू कुठे पाहिली होती? हो कुलूप लावताना. अरे नाही नाही नाही, कुलूप लावताना तर तू नक्कीच चावी बघितली असणार. पण जेठालाल आठवण्याचा प्रयत्न कर की कुलूप लावून घरातून जेव्हा निघालो आणि आपण बसमध्ये गेलो आणि इतक्या ठिकाणी फिरलो, त्यावेळी अनायसे म्हणजे योगायोगाने म्हणजे अनेकदा आपला हात खिशात जातो आणि असं तुझा खिशात हात गेला असेल आणि तुझ्या लक्षात आलं असेल की चावी खिशातच आहे. असं कधी झालं होतं? हो, एक वेळेस मी खिशात हात टाकला होता. कधी आठव कधी? कुठे कुठे? सिद्धिविनायक मंदिरात. अरे देवा, सिद्धिविनायक मंदिरात? आता अर्ध्या रात्री कसं शोधायला जाणार तिकडे? नाही नाही, तिथे शोधायला जाण्यात काही अर्थच नाही भिडे, कारण मी पाठच्या खिशात हात टाकला होता पाकिट काढण्यासाठी. त्यातून पैसे काढून मी सिद्धिविनायक मंदिरात त्या दानपेटीमध्ये पैसे टाकले होते. खरंच भिडे, तू दिवसभर इतकी मज्जा करायला लावली की खिशात हात टाकायची गरजच नाही पडली. आत्मारामने पूर्ण दिवस मजा करायला लावली, पण जेठालाल तू तर पूर्ण मजेचा सत्यानाश करून टाकला. अरे तुम्ही तर असं म्हणताय की मी मुद्दामून घराची चावी हरवली. बबिताजी, अय्यर जस्ट एक मिनिट पप्पा, तुम्ही खिशात चावी ठेवली होती आणि खिसा फाटलेला आहे. याचा अर्थ तुम्ही चावी जेव्हा खिशात ठेवली असेल तेव्हा चावी पडली असेल. याचा अर्थ चावी इथेच कुठेतरी म्हणजे सोसायटी कंपाऊंड मध्येच पडली असेल. वा वा टप्पू वा, बरोबर आहे. शाबास टप्पू, शाबास.
तर असं होऊ शकतं की चावी वरच पडली असणार. मी वर बघतो, तुम्ही सगळे इथे शोधा. मी वर बघतो हा. चला, तिकडे बघूया. थकलोय ग मी. बघ, मी इथे कुलूप लावून चावी खिशात ठेवली हा. आणि इथेच उभा होतो. तू काही जोक्सर बिक्सर बोलत होती, आठवते? टपूचे पप्पा चला टाळे लावलं की नाही? एकदा तर लावला, दुसऱ्यांदा लावू का? हे जॉक्सन जोक्सर, चल, 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 चल. मग जर चावी पडली असेल तर इथेच पडली असेल, पण इथे तर चावी दिसतच नाही. काय करताय तुम्ही? जरा सांभाळून ना. आता हत्तीच्या पायाखाली पोपट चिरडला गेला असता. सॉरी सॉरी, खूप थकलोय ना म्हणून. नाही मिळाली. सापडलं का भिडे? काही सापडलं? अरे तू नाही, हे ते काय तर- विस्कटतोय? अरे अरे आतमध्ये या चावी चावीत असेल कशी तर- सापडेल भिडे? आता माहित नाही, पण बघावं तर लागेल ना. अरे तिथे कुठे शोधत आहेस दया? अरे हवेने इथे तिथे गेली असेल तर? अरे वादळ थोडी आलं होतं की त्याने इथून तिथून चावी जाणार. वादळ तर आता खाली येईल. चला चला. मिळाली चावी? मिळाली नाही मिळाली. नाही, वर पण नाही. तुला पण नाही मिळाली. नाही, नाही बापूजी. साईज काय होती? साईज म्हणजे छोटी मोठी चावी साईज इतकी आठवते का मोठी तुला? होती. एवढी? हा, वर कुलूप लावलेलं आहे, जाऊन बघ म्हणजे तुला आयडिया येणार चावी बरं, मी किती मोठी बघतो ना. मी होती. कुलूप बघून येतो म्हणजे मला थँक कळेल यू ना. हा पोपट भाऊ. अरे अरे काय दया, काय? अहो ती टाईल्स चमकत होती. मला वाटलं चावी आहे. ओहो. अरे सॉरी. शोधा. पाठीत चमक तुम्ही भेटली इकडे कधी शोधा. चला चला शोधूया. सॉरी. वाकून, वाकून. चला शोधा लवकर हा, या, शोधा. शोधूया. खूप दमलोय. मम्मी, मला खूप झोप येते. बस डिकरा 2 मिनिटं. चावी मिळाली की लगेच आपण घरी जाऊन झोपूया. हा अरे भिडे, हा? ऑफिसची चावी आहे तुझ्याकडे? अरे नाही ना, ती घरात आहे आणि नेमकी घराची चावीच आज माझ्याकडे नाहीये. का पण ऑफिसची चावी का? काय आहे, मुलं खूप थकलेले आहेत. तर काय ऑफिसची चावी असती तर कमीत कमी तिथे थोड्या वेळ आराम केला असता त्यांनी. हो ते पण आहे. अरे हो, ऑफिसची एक एक्स्ट्रा चावी अब्दुल जवळ असते. अब्दुल कुठे आहे? हे अब्दुल, हो 1 मिनिट. हो भिडे भाऊ. तुझ्याकडे ऑफिसची चावी आहे आता? हो आहे. अरे वा, दे. हो, हा. जा, मी देतो. झोपव त्यांना, हा. झोपव. हा. शोध बाबा, शोध. रोशन वहिनी, ही ऑफिसची चावी आहे, घ्या. तिथे 2-3 चटया चादर वगैरे आहे, तर तुम्ही तिथे जाऊन गोगीला झोपा. धन्यवाद. आम्ही शोधतो हो, चावी. हो. हा प्लीज Thank you. आराम हो, करा. हो, आणि फॅन वगैरे चालू करा. हो हो ठीक ओके. आहे. काय आपण काही पण सापडतंय जाऊया. का? हा चला. कुठे गेली चावी? अरे टप्पू गोली, हा. तुम्ही जाऊन ऑफिस मध्ये झोपा. नाही अब्दुल भाऊ, ठीक आहे, आम्हाला झोप येत नाहीये. हो. ओय सोड ना भिडू. चावी शोधायचं बंद कर. सोडी कोण चावी शोधते रे बाबा? हा? मी तर थकलोय म्हणून असा उभा आहे. अगं, आई ग. बस असू दे, राहू दे सोडी, राहू दे. कुठे गेली ही चावी? कमालच झाली. किती मजा करून आलो, किती धमाल मस्ती केली आणि इथे येऊन चावी गायब. खरंच आपली गोकुळधाम सोसायटी जगातलं 8वं आश्चर्य आहे.
अरे नाहीतर काय, आठवं आश्चर्य नाहीतर काय. मला वाटतं अशी विचित्र परिस्थिती फक्त गोकुळधाम मध्येच होऊ शकते मित्रांनो. कहर आहे यार आपल्या बायकांचं यार. माझ्या घराची चावी तुझ्याकडे, तुझ्या घराची चावी तिच्याकडे, तिच्या घराची चावी हिच्याकडे. असं होतं का कुठे? बरोबर आहे, असं कधीच होत नाही. मला तर टेन्शन आलंय, आता कसं जाणार घरी. मला तर भूक पण लागली आहे. फक्त तुमचीच नाही, सगळ्यांचीच हालत खराब झाली आहे चावी शोधून शोधून. आणि कशी काय चावी हरवली यार. नेक्स्ट टाइम सगळ्यांनी मिळून जरी ठरवलं ना की चावी हरवायची आहे तरी हे पॉसिबल होणार नाही. आता काय होणार, आपण घरी कसं जाणार. मला तर खूप टेन्शन आलंय. टप्पूचे पप्पा, तुम्ही काळजी करू नका, चावी मिळेल. हे बघा. हे बघा, मी साडीच्या पदराला गाठ मारलीये. म्हणजे अहो, माझी आई नेहमी सांगते की साडीच्या पदरात गाठ मारली की हरवलेली वस्तू नक्की सापडते. दयावहिनी, असं साडीच्या पदरात गाठ मारल्याने चावी कशी मिळू शकते? का नाही मिळू शकत? चावी का नाही मिळू शकत? तुम्ही प्रत्येक गोष्टीत काय नकारात्मक विचार करता. मला तर वाटतं तुमचीच इच्छा नाही की चावी मिळायला हवी. नाही नाही, एक मिनिट जेठालाल. असं एकमेकांवर फ्रस्ट्रेशन काढून काय होणार आहे? काही नका काढू. कुंठा कुंठा कुंठा? मैं तर साहेब, मी काही कुंठा बिंठा नाही काढला. अरे भाऊ अय्यर, माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की एकमेकांवर असा राग काढू नका. अरे मग सरळ भाषेत सांगा ना, राग करू नका असं. कुंठा पुंठा कुठून आणलं तुम्ही? हो तर आता सरळ सरळ भाषेत सांगतो की एकमेकांवर असा राग काढू नका, तिरस्कार करू नका आणि दरवाजा कसा उघडायचा याचा विचार करा. बरोबर आहे. का तुम्ही रिटायर झालात? भाऊ मी एकटा कसा विचार करणार, सगळ्यांनी विचार करूया ना कसं करायचं ते. काय विचार करायचा कळतच नाहीये. हे आयडिया, काय 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 आयडिया मिळाली. अरे मिळाली आयडिया. डिंक 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 ना रे ना 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 रे ना 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 ना. आयडिया अशी आहे, जेव्हा तुम्ही लोक हाँगकाँगला गेले होते तिथून आल्यावर सुंदरलाल तुमच्या घरात बसला होता जेठालाल, तेव्हा आपण टप्पूला जिन्यावरून वरती पाठवलं होतं, राईट? तसंच या वेळेस सुद्धा टप्पूला जिन्यावरून वर पाठवू. टप्पू आत जाईल आणि चावी बाहेर घेऊन येईल आणि सगळ्यांच्या कुलुपाची चावी मिळेल. कशी वाटली आयडिया? नाही 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 अय्यर भाऊ, त्यावेळेस ते चुकून टप्पूचे पप्पा दरवाजा बंद करायला विसरले होते. यावेळेस तर मी 2 वेळेस चॉक केलं होतं. तो बाल्कनीचा दरवाजा बंद आहे. जेठालाल, दयावहिनीने जसं खिडकी आणि दरवाजे नीट चेक केले होते तसे जर तू पॅन्टीचे खिसे चेक केले असते तर आज ही वेळ आली नसती. तुला कुठल्याच गोष्टीची काळजी नाही. तुम्ही तर असं म्हणताय जसं काही तुम्ही आयुष्यात कधी चावी हरवलीच नाही. हा अरे भाऊ, होतं असं कधीतरी चूक माणसाकडून. मी पण माणूस आहे आणि मी चावी हरवली नाही. माझ्या पॅन्टच्या फाटलेल्या खिशातून ती चावी कुठेतरी पडली आहे. जेठालाल आता तर्क वितर्क बंद करा, हे भांडण बंद करा आता, कारण भांडण करून चावी मिळणार नाहीये. हे यांना सांगा ना. आणि खूप हुशार आहे ना तुम्ही. स्वतःला तुम्ही खूप मोठे सायनिस्ट समजता ना. तर तुम्ही अजूनपर्यंत असा शोध का नाही लावला की बिन चावीचा दरवाजा उघडून जाईल? का नाही केलं बोला? असा शोध लावला असता तर आज कामी आला असता की नाही? रोज रोज ऑफिसला जाऊन कोणास ठाऊक काय करत असता. काय करत असतो म्हणजे? जेठालाल, तुला म्हणायचं काय आहे? मी सायंटिस्ट आहे, सायंटिस्ट. कोणी चावी बनवणारा नाही. मी रॉकेट बनवतो, रॉकेट. हो, आणि रॉकेट बनवून ऑफिस मध्ये उडवत असाल असं. असं. जेठालाल, आता तुझं खूप झालं. बापूजी, जेठ्या, बापूजी अरे जेठालाल, अरे काय करताय तुम्ही लोक? गोष्ट कुठे सुरू झाली आणि कुठे पोहोचवताय तुम्ही लोक? ही भांडणाची वेळ आहे का? आपण कुठल्या गोष्टीसाठी वेळ घालवतोय? आता आपल्याला हा विचार करायचा आहे की आपण दरवाजा कसा उघडणार. बरोबर आहे. मिळाली आयडिया. थँक्यू अय्यर भाऊ, थँक्यू. अय्यर भाऊ नका थँक्यू म्हणतेस. अरे अय्यर भाऊंमुळे सर मला ही मस्त आयडिया सुचलीये. टप्पूचे पप्पा, तुम्ही जरा तुमचा फोन द्या बरं. का कोणाला लावायचा आहे कॉल? अरे द्या तरी. अरे दे ना बाबा. नाही नाही नाही,
जिजाजी नाही मी बोलते वीरा. वीरा तुझ्याजवळ आमच्या घराची चावी आहे. हाश अच्छा ऐक गोष्ट अशी आहे. तर वीरा तू आता चावी घेऊन येऊ शकतोस का? अरे तू काय बोलत आहेस? तो अहमदाबादला आहे, ही मुंबई आहे. तिथून कसं येऊ शकतो चावी द्यायला? एक मिनिट हा 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 अच्छा आहा. वीरा म्हणतोय तो अर्ध्या तासात मुंबईला पोहोचणार आहे. कसं? तो हॅपी चॉप्टर रे. वीरा बोलला तो आपल्या सोसायटीच्या मध्ये हा जो टाईल्सचा गोळा आहे ना त्यात बरोबर मध्ये तो हॅपी चॉप्टर उतरवेल. वीरा म्हणतोय की तो अर्ध्या तासात मुंबईला पोहोचेल. कसं? तो हॅपी चॉप्टर रे. वीरा बोलला तो आपल्या सोसायटीच्या मध्ये हा जो टाईल्सचा गोळा आहे ना त्यात बरोबर मध्ये तो हॅपी चॉप्टर उतरवेल. जेठालाल इथे हेलिकॉप्टर कसं उतरवणार रे? हे साधं कंपाऊंड आहे रे बाबा, हेलिपॅड नाहीये. अरे हेलिपॅड असलं तरी असं हेलिकॉप्टर उतरू नाही शकत. समजा तुमचं हेलिकॉप्टर चार्टर्ड करून कुठे न्यायचं असलं तरी मिनिस्टरचं क्लिअरन्स घ्यावं लागतं, एटीसीचं क्लिअरन्स घ्यावं लागतं, खूप डॉक्युमेंट्स बनवावे लागतात. तरी असं अर्ध्या रात्री रेसिडेन्शियल एरियामध्ये हेलिकॉप्टर उतरवण्याची परवानगी मिळूच शकत नाही, परमिशनच मिळणार नाही. नाही मेहता साहेब, जरी त्यांनी परमिशन दिली तरी सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी या नात्याने सोसायटीमध्ये हेलिकॉप्टर लँडिंगची परमिशन मी देणार नाही. ओय बरोबर आहे भिडू, व्हेरी गुड. ओय हेलिकॉप्टर किती आवाज करतं. माझा गौकी पुत्र झोपलाय, तो उठणार नाही का? बरोबर आहे, बरोबर आहे. तू फोन दे मला. हॅलो हा सुंदर, तू ही मिळाली चावी. वा वा, थँक्यू मिळाली चावी. हा सुंदर, थँक्यू, गुड नाईट. काय करतेस तू? सांगत तरी जा कुणाला कॉल लावत आहेस. तो अहमदाबाद मध्ये, आपण मुंबईला आहोत. ऐकलं ना काय बोलला भिडे, काय बोलले मेहता साहेब? इथे हॅपी चॉप्टर नाही उतरू शकत. तो हॅपी चॉप्टर घेऊन आला असता आणि यांनी परमिशन नसती दिली तर खर्च झाला असता ना सुंदर वीराचा. सॉरी. काही विचार न करता कॉल करतेस. आता तर मला फक्त एकच मार्ग दिसतोय. कोणतं? डुप्लिकेट चावी बनवणाऱ्याला शोधावं लागेल. आता तर तोच कुलूप उघडू शकेल. अगदी बरोबर. याला म्हणतात आयडिया. उगाच टिंटून करत होते. मी नटू काका आणि बाघाला कॉल लावतो. ते कुठल्या तरी चावीवाल्याला ओळखतच असतील. इतक्या रात्री कुठला चावीवाला मिळेल? हा बघा कुंती. कोणती? कुंठा. हो तेच, कुंठा काढला परत. अय्यर भाऊ, काय तुम्ही परत प्रत्येक गोष्टीत कुंठा काढतात? नकारात्मक का होताय? अरे भाऊ, एक सकारात्मक काम होतंय तर होऊ द्या ना. एक मिनिट, कॉल लागला. नट्टू काका कोणाचा तरी फोन वाजतोय. झोप आता. फोन नाही, तुझे कान वाजतायत. नाही नट्टू काका, माझे कान नाही, फोन वाजतोय. फोनच वाजतोय, ऐका तरी. तू बरोबर आहेस बाघा, तुझे कान नाही, फोन वाजतोय. हो. ओ सॉरी नट्टू काका, माझाच फोन वाजतोय. ओके, एन्जॉय. काय झालं? झोप नाही येत आहे का माझ्या चिमणी राणीला? हो नाही येत आहे, कारण घरट्याला कुलूप लावलाय आणि चावी हरवलीये. कोणाला फोन लावला यांनी? काय माहित? शेठजी तुम्ही? हो मी. हे घरट्याला टाळ, हे तुम्ही काय बोलताय शेठजी? नटू काका कुठे आहे? इथेच आहेत. ते कुठे जाणार? दे त्यांना फोन दे. हो नट्टू काका, नट्टू काका, शेठजींचा फोन आहे. बरं, स्पीकरवर बोला शेठजी. ऍट द स्टॉक ऑफ मिडनाईट फोन, व्हॉट हॅपन्ड? म्हणजे
इतक्या रात्री फोन केलात, काय झालं? अरे नट्टू काका, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय, चावी हरवली आहे. अरे मग या टेन्शन का घेताय शेठजी? आपल्याकडे दुसरी चावी आहे ना. मला माहित आहे तुमच्याकडे दुसरी चावी आहे, पण मी दुकानाच्या चावीबद्दल नाही बोलत आहे. मग मी घराच्या चावीबद्दल बोलतोय. घराची चावी हरवली आहे आणि मी सर्वजण घराबाहेर फसलोय. ओ तर मी हे म्हणत होतो की तुम्ही कोणत्या चावी बनवणाऱ्याला ओळखता? हा, गंगाराम चावीवाला आहे ना. शाबास. त्या गंगारामला जितक्या लवकर जमेल तितक्या लवकर सोसायटीत घेऊन या. आता पण आता तर तो झोपला असेल ना. अरे भाऊ, मला माहितीये तो झोपलेला असणार. त्याला जागवा, उठवा आणि काहीही करून त्याला इकडे आणा. तो नाही म्हणत असेल तर हात पाया जोडा, हवं तर बोला 5-50 जास्त देऊ. ओके ओके शेठजी. शेठजी, तुमच्या जवळ कुलूप कोणतं आहे? सिल्वर कलरचं. नाही नाही, मी कलर नाही विचारत आहे. लॅच लॉक आहे की वरतून कुलूप लावायचं आहे? ते तुला काय करायचं आहे? नाही, ते चावीवाल्याला सांगावं लागेल ना शेठजी. त्यानुसारच तो त्याचं सगळं सामान घेऊन येईल. अच्छा अच्छा, मग ते वरतून लॉक केलंय, सिल्वर कलरचं आहे. कलरशी चावीवाल्याचा काहीच संबंध नसतो शेठजी. हो तर ठीक आहे, त्याला नको सांगू, पण तू तर ऐकून घे. तुला ऐकायला काय प्रॉब्लेम आहे? कुलूप सिल्वर कलरचं आहे, मी बोलणार. चिल 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 शेठजी. आम्ही लवकरात लवकर गंगाराम चावीवाल्याला घेऊन सोसायटीत पोहोचतो. हो ठीक आहे, या लवकर. काय झालं? ते कोणत्या तरी गंगाराम चावीवाल्याला ओळखतात. जितक्या लवकर होईल तितक्या लवकर ते सोसायटीत पोहोचतील. खूप छान. बरं झालं. मला नाही वाटत या वेळेला कोणीही चावीवाला सोसायटीमध्ये यायला तयार होईल. हा बघा ठुमका. ए, जेठालाल ठुमका नाही, कुंठा कुंठा. हो तेच त्याने परत काढला. अय्यर भाऊ, म्हणणं तर बरोबर आहे. हं? काय बरोबर आहे? काय बरोबर आहे? मी कुठे कुंठा काढलाय? अरे अय्यर भाई, तुम्ही नाराज होऊ नका. मी म्हणतोय की तुमचं म्हणणं बरोबर आहे. एवढ्या रात्री चावीवाला येणं अशक्य नसलं तरी अवघड आहे. मी काय म्हणतो, एक मिनिट हा. जेठालाल, एक मिनिट. अरे, जोपर्यंत चावीवाला येतोय तोपर्यंत आपण हातावर हात ठेवून का बसायचं? आपण काहीतरी वेगळ्या आयडियाने टाळं उघडायचा प्रयत्न करूया ना. आता अजून कोणती आयडिया? हे बघा कांता. जेठालाल कांता नाही, कुंठा कुंठा. बघा ना, तो परत परत काढतोय. अरे अय्यर भाऊ, तुम्ही काय? जेठालाल जाऊ दे ना त्याला. पोपटलाल, तू काहीतरी बोलत होतास, काहीतरी आयडिया आहे. काय काय आयडिया आहे तुझ्याकडे? हो, बोल. महिलांच्या हेअरपिनने कुलूप उघडण्याचा प्रयत्न केला तर? पण पोपटलाल, महिला का कुलूप उघडण्याचा प्रयत्न करतील? आपण इतके पुरुष आहोत, आपण प्रयत्न करू कुलूप उघडायचा. हो, बरोबर आहे. माझं असं म्हणणं आहे की महिलांच्या हेअरपिनने पुरुष कुलूप उघडतील. अरे पोपटलाल, की बोला ना, की ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे आता. ओय मेहता साहेब, कीची काय गल करताय तुम्ही? नाही नाही, काय नाही, सोडी. बस मी ते आयडिया विचारतोय. बरं आयडिया सांग ना पोपटलाल. ते फिल्म मध्ये दाखवतात ना की महिलांच्या हेअरपिनला घेऊन कुलुपाच्या आत टाकून असं फिरवलं की आतून कुडूक असा आवाज येतो आणि मग कुलूप उघडतं. हो करेक्ट करेक्ट, आम्ही सुद्धा बऱ्याच फिल्म मध्ये बघितलंय. बरोबर आहे, बरोबर आहे. मी पण खूप फिल्म मध्ये असं कुलूप उघडताना बघितलंय. हो हो, मी पण बघितलंय. है ना? एक मिनिट हा. हे घे पोपट भाऊ. थँक्यू दयावहिनी. एक मिनिट. टपूचे पप्पा, तुम्ही कुलूप उघडण्याचा प्रयत्न करा. तोपर्यंत आम्ही सोसायटी ऑफिस मध्ये जरा जाऊन बघतो. हा, हो ठीक आहे, जा जा. उघडलं का? एक मिनिट. ओय पोपू, तू खूप वेळ लावतोय यार. अरे भाई, सोडी, मी पत्रकार आहे, चोर नाहीये. हे असं हेअरपिनने कुलूप उघडण्याची सवय नाहीये मला. आम्हाला वाटलं तू आयडिया दिलीस तर कदाचित तू अशी कुलूप उघडली असशील. अरे बाबा, मी आयडिया दिली तर मला कुलूप उघडता येत असेल? अरे बाबा पोपटलाल, तू वाद नको घालू, प्रयत्न कर. तेच करतोय हाती भाऊ. हे लोक डिस्टर्ब करतायत मला. हे आयडियाचं बकवास आहे.
अरे अंग का वाकडे करतोय? हे तर असं वाटतंय हा गाडी खाली जाऊन गाडी रिपेअर करतोय. झालं कुडूक, झालं कुडूक. नाही पण आता कधीही होऊ शकतं. एखादं हाड कुडूक व्हायचं ये बाबा हळू. जेठ्या हो बापूजी. चल. हो चला चला चला. कुठे जायचंय? हो ते जरा हा 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 हा. चल चल. पण कुठे जाणार बापूजी? सर्वांचे घर तर बंद आहे. अरे पप्पा तुम्ही राहू द्या, मी आणि गोली आजोबांसोबत जातो. नाही नाही मी जातोय पण तू कपरे. हा, हा, चल हो, चल चल चला. टपू चल. चल. सांभाळून सांभाळून. चल बाबा लवकर चल. हो गोली अरे, लवकर चल. हो बापूजी. अरे लवकर चल बाबा. या, या. लवकर चल. त्यांना काय करतोस? बाळांनो इथेच थांबा. असं उघड्यावर जायला तर नको, पण काय करू, दुसरा इलाज नाहीये. लवकर उघड अरे पोपटलाल. लवकर उघड पोपटलाल. बापूजींची बघ कशी अवस्था झाली आहे. अरे माझ्या हातात काही नाहीये पण. हे चल. टपू 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 आजोबा टपू आजोबा टपू कुत्रा आहे, कुत्रा तिकडे. आजोबा कुत्रा काही नाही करणार. सांगून थोडंच करणार आहे काय तू पण. चल, तिकडे जाऊ दे तिकडे. हा, हा, या 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 या, या. ओय पप्पू राहून दे, तुझ्याकडून नाही होणार. मला पान्हा दे, मी खोलतो. पाना नाही सोडी, पिन पिन पिन. ओय मेहता साहेब, माझ्यासाठी सगळं सेम आहे. आता उघडेल सोडी आता लगेच. अरे तू इतका वेळ लावशील तर कसं काय होईल? काय करतोय तू? अरे इथे आरामात बस, बसू. असं, अरे आरामात. सोडी, अरे सोडी, अरे मला उघडून दे सोडी. काय करतोय? जाऊ दे, जाऊ दे. अरे प्रयत्न करू दे, मी- प्रयत्न करू. अरे बाबा, सगळं संधी मिळायला हवी. नाही उघडणार त्याच्याने. मी सांगतोय ना, नाही जमणार त्याला. मला माहिती आहे ना. थांब जरा. शबाश शबाश सोडी शबाश. ओय तुला तर मी सोडणार नाही. टाळ तर मी उघडूनच राहणार. अरे सावकाश. अरे बाबा आरामात रे बाबा. आता सहनशक्ती संपली आहे माझी यार. आता उघडणारच मी हे. हिम्मत मर्दा मदद आहे खुदा. हा उघडेल उघडेल. आवाज ऐकलास? आवाज ऐकलास? पूर्ण आवाज आला. वा, वा, सोडी, वा, अरे वा. अरे पोपटलाल असं करतात. जरा शिकून घे. पण आत्माराम तू बघितलं ना कसं. अरे एक मिनिट. अरे कुलूप कुठे उघडला आहे? सोडी, कुलूप उघडलं नाहीये. ओ यार, ओय मी कधी बोललो कुलूप उघडलं म्हणून? अरे नाही उघडलं. पण टक, असा आवाज तर आला होता. ओय ते तर कुलूप उघडत नव्हतं म्हणून मी माझ्या तोंडाने असा आवाज काढला. नाही 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 नाही. मी आवाज ऐकला होता. मी आवाज ऐकला. ते असं तोंडातून आवाज आला होता. पण सोबतचा टक असा आवाज आला होता. हो तर कसा आवाज आला होता? हो आवाज आला असेल. ओय ही पिन तुटली ना, त्याचा आवाज आला असेल. पिन तुटली. हो ना. सत्याना. बघा ना, अर्धी तुटून आत राहिली आणि अर्धी माझ्या हातात राहिली. चला भाऊ, या पिनची आयडिया फ्लॉप झाली. चला आता खाली जाऊया. चला. अरे काय पेन, नाही, काय आयडिया आहे ही? सांगत होतो ना. अरे अशी कशी आयडिया आहे माझी आयडिया तुझी? चांगली होती पण
अरे आता आतमध्ये अर्धी राहिली आहे तर चावी मला येईल. टपूचे पप्पा काय झालं पिनापासून कुलूप उघडलं का अरे कुलूप काय पिनच तुटली. अरे देवा. अरे काही प्रॉब्लेम नाही मी दुसरी पिन देते ना माझ्या केसात खूप पिन आहेत. नाही नाही पिनापासून कुलूप उघडत नाही. खूप प्रयत्न केला पण कुलूप उघडत नाही. हा पोपटलाल पत्रकाराऐवजी चोर झाला असता तर कुलूप उघडलं असतं. जेठालाल तुला म्हणायचंय काय? हेच की विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य करिअर गायडन्स मिळणं किती गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या हिशोबाने मी चुकीच्या व्यवसायात आहे? मस्करी करतोय पोपटलाल. अरे ही काय मस्करीची वेळ आहे का? अरे तू माझ्यावर का रागवतोयस पोपटलाल? जेठालालने सुरुवात केली म्हणून मी बोललो. अरे भावा मी काही सुरुवात केली. अरे तू बोललास ना आता की पोपटलाल पत्रकाराऐवजी चोर असता तर बरं झालं असतं. हो पण मी मस्करी करत नव्हतो. अरे जेठालाल अरे बाबा मी तर म्हणतोय मला एक संधी अजून द्या. मी हे कुलूप उघडून दाखवतो. मी अशा पिन पासून कित्येकदा बॅगवर लावलेली कुलूप उघडली आहेत. काय सुटकेसला लावलेली कुलप? अरे ती तर पिन पेक्षा पण छोटी असतात. अरे काय माणूस आहे हा. मग आता काय करायचं? एक काम करूया आपण ना वाट बघूया. नट्टू काका आणि बागाबाई चावीवाल्याला घेऊन येतच असतील. अरे नटू काकाचा फोन आहे. होय, मग चावीवाला सापडला हा, हॅलो असेल. नटू काका. शेठजी आम्ही दोघे गंगारामच्या घरी आलो पण नंतर माहिती पडलं की आता तो इथे राहतच नाही. इथे तर हा जमना प्रसाद राहतो. तो चावी बनवतो का? एक मिनिट शेठजी तुम्ही चावी बनवता का? नाही मी पान बनवतो. नाही शेठजी हे तर पान बनवता. तर आता काय मी कुलूप मध्ये कलकत्ता बनारस पान टाकून कुलूप खोलू? शेठजी यू आर व्हेरी फनी. अरे नट्टू काका हसणे बंद करा आणि त्याला विचारा गंगाराम कुठे राहायला गेला. शेठजी आम्ही विचारलं तो कुठेतरी चिकूवाडीला राहायला गेलाय. हो तर पटापट चिकूवाडी जावा आणि गंगारामला शोधा आणि कसंही करून त्याला घेऊन लवकर या सोसायटी मध्ये या. आम्ही इथे घराबाहेर अडकलोय नट्टू काका. लवकर या अगदी पटापट घेऊन या. ठीक आहे शेठजी. ए काय झालं कुलूप उघडलं? बापूजी पिनापासून कुलूप उघडत नाही आणि तो चावीवाला भेटत नाही. तो कुठेतरी दुसरीकडे राहायला गेलाय. त्याचा पिनकोड चेंज झालाय. सॉरी. आता काय करणार आपण? ओय काय करणार? तुमचा हा रोशन सिंग सोडी एक फर्स्ट क्लास आयडिया देतो. ओय सरळ जाऊन कुलूप तोडून टाकूया. चला जाऊया चला. सुडी भाऊ टाळं नाही तोडू शकत. का? ते कुलूप मला माझ्या आईने दिलेलं. जर तुम्ही हे कुलूप तोडलं तर आईचं मनही तुटेल. लग्नाच्या वेळेस आईने मला खूप प्रेमाने हे कुलूप दिलं होतं आणि मला म्हणाली होती की हे कुलूप दरवाजावर लाव. ही नेहमी तुझ्या घराची रक्षा करेल. जोपर्यंत तुमच्या घरावर हे कुलूप आहे तुमचं घर सुरक्षित असेल. टपूचे पप्पा असं समजा की हे कुलूप नाही तुमचं मेवणं आहे. बरोबर आहे दया वहिनी. तुमच्या आईने कुलूप दिलं असेल तर ते नाही तोडू शकत आपण. पण दरवाजा तर तोडू शकतो ना. तो तर आईने नाही दिलाय. नाही दिला दरवाजा तोडून टाका तोडून हा, टाका. चला, चला. काय तोडून टाक दरवाजा? हे काय तोडून टाक दरवाजा? आणि बाबा सोडी ताकद नको लावू. जरा डोकं पण लाव. अरे असं कसं तुटेल सांग दरवाजा? दरवाजा तोडणं एवढं सोपं नाहीये. दरवाजा तोडून टाका. जेठ्या हे सगळं तुझ्यामुळे झालंय. अरे पण बिन काही नाही. पूर्ण सोसायटी मध्ये शोधली तरी पण चावी नाही मिळाली. पिनने कुलूप नाही उघडलं. चावी बनवणारा कुठे सापडत नाहीये. अरे सगळेजण हैराण झाले. थकले. सर्वांना झोप येते. 4 महिला आणि 3 मुलं सोसायटीच्या ऑफिस मध्ये मच्छरात तरी पण झोपलेत. हे सगळं तू चावी हरवल्यामुळे झालेलं आहे. आता मला काही माहित नाही. आत्ताच्या आत्ता तू जा आणि कुठूनही चावी शोधून घेऊन ये बस.
मेहतासाहेब आता काय करूया, कुठे शोधूया चावी? काय सांगू जेठालाल, माझं डोकं पण काम करत नाहीये, काहीच समजत नाहीये मला. एक जागा आहे जिथे चावी मिळू शकते. कुठे? कुठे? जेठालाल, तू कंपाऊंड मधून सरळ बसमध्ये बसला होतास म्हणजे चावी बसमध्येच पडली आहे. माझ्याकडे ट्रॅव्हल्स वाल्याचा नंबर आहे, मी त्याला फोन लावतो. हा लावा लावा लवकर लावा. फोन उचलत नाहीये. ओय त्याला बोल, थोडा वेळासाठी फोन उचल. हे बघ, अरे फोन उचलत नाहीये तर काही हरकत नाही भिडे. जेवढे काही हे ट्रॅव्हल एजंट असतात, साधारण ते आपल्या गाड्या आपल्या ऑफिसेसच्या बाहेर उभ्या करतात. मग जर तुला या ऑफिसचा ऍड्रेस माहिती असेल तर तुम्ही तिकडे जाऊन या. ती बस तिथेच उभी असेल, तुम्ही चावी शोधून घ्या. हो ठीक आहे. तुम्ही लोक तिकडे जा म्हणजे तुम्ही? मी इथे बापूजींना सांभाळतो ना. ओ थँक्यू थँक्यू. ओय मित्रांनो, मी गाडी घेऊन येतो. मी बापूजीचा आशीर्वाद घेऊन येतो. बापूजी, ज्या बसमध्ये आपण सिद्धिविनायकला गेलो होतो त्या बसमध्ये आम्ही चावी शोधायला जातोय. चावी मिळावी म्हणून आशीर्वाद द्या बापूजी. हा, टप्पूचे पप्पा, तुम्ही काळजी करू नका हा. मी साडीच्या पदराला गाठ मारली ना, सकाळपर्यंत चावी नक्कीच भेटेल. ऑल द बेस्ट जेठालाल. ओ थँक्यू मेहता साहेब. काही गरज लागली तर फोन कर मला हो, तिथून. नक्की नक्की. मी इथे लक्ष ठेवतो. जेठाभाई, मी पण येऊ? नाही नाही, सर्वांनाच यायची गरज नाही. अरे अय्यर भाऊ, तुम्ही पण राहू द्या. इतके सर्वजण आहे आणि चावी पण एकच आहे. हो बरोबर आहे, बरोबर आहे. थोडी थोडं हळू चालव. आराम. हो हो ठीक आहे ठीक आहे. माधवी, जरा लक्ष ठेवा सोनूकडे, आम्ही येतो जाऊन. हा, लक्ष ठेव. चल. सावकाश हा, सावकाश. मिळेल टेन्शन घेऊ बापूजी, नका. चावी मिळेल, मिळेल, मिळेल. घाबरू नका तुम्ही.